ओ गॉड, इथे तर पूर्ण सिंक भरलंय खरकट्या भांड्यांनी. सगळी भांडी तशीच पडली आहेत. आता मी स्वयंपाक कसा करू? ही माझी जाऊबाई दिव्या पण ना एक नंबरची आळशी आहे. सकाळी शीला जेव्हा भांडी घासून जाते तेव्हा ही नाश्ता बनवत असते, पण संध्याकाळी जेव्हा इथे भांड्यांचा डोंगर पडलेला असतो या महाराणी उंदरासारख्या आपल्या बिळात जाऊन बसतात. आत्ता बघते हिच्याकडे. दिव्या, अगं ए दिव्या, कुठे आहेस? काय झालं हो ताई? मला बिग बॉस बघायचंय. अगं मला इथे सगळ्यांसाठी संध्याकाळचं खाणं बनवायचंय आणि इथे तर भांड्यांचा ढीग पडलाय आणि तू महाराणी आहेस की तुला बिग बॉस बघायचंय. हं? काय? मी भांडी घासू? ना बाबा ना, मी तर आजच मॅनिक्युअर करून आलीये. मग याचे सगळे पैसे वाया जातील. हे तर तुझं दर आठवड्याचं नाटक असतं. तुला जर माहितीये की घरात काम करत असताना हे सगळं वाया जाणार आहे, मग का उगाच पैसे खर्च करतेस? चल आता पटकन भांडी घास, मला स्वयंपाक करायला उशीर होतोय. एकदा सांगितलं ना मी नाही घासणार म्हणून. तुम्ही घासा, मी स्वयंपाक करते. असंच एकमेकींवर या दोघी जणी भांडी घासण्याचं काम टाळत होत्या. तिथे बाहेर टेबलवर बसलेले घरातले सगळेजण खाण्यासाठी वेट करत होते. हे राम, जेवण कधी यायचं? माझ्या पोटात तर कावळे ओरडतायत. आई, या दोघींचं परत सुरू झालेलं दिसतंय. मग तर मिळालंच समजायचं आपल्याला जेवण. अनुज बाळा, तू असं कर, बाहेरूनच काहीतरी मागवून घे. एक दिवस या दोघींच्या भांडणापायी मला स्वर्ग बघायला मिळणार हे नक्की. ओहो, आत्ता ऑर्डर करतो आई. तसंही आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तिकडे दोघी जणी अजूनही वाद घालतच होत्या. ठीक आहे, नाही घासायची आहेत ना तुला भांडी, मग मी पण काही स्वयंपाक वगैरे करणार नाही. राहा उपाशीच सगळे आज. अहो, उपाशी का राहतील? काल रोहनने जेवण ऑर्डर केलं होतं, आज अनुज भैया ऑर्डर करतील. दोघी जणी हे सांगायला बाहेर येतातच तेव्हा अनुज म्हणतो, केलंय ऑर्डर. आम्हाला माहितीये तुमच्याकडून हे होणार नाही म्हणून. तुम्हा दोघींना मिळून भांडी घासणं आणि घरातला स्वयंपाक करणं पण होत नाही का? भाऊजी तुम्ही माझ्याबद्दल तर काही बोलूच नकात. मी माझं सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणाचं काम करून बसले होते. केवळ पोळ्या करणं म्हणजे दुपारचं जेवण बनवणं होत नसतं. हो, काही का असे ना, कामच होतं ना. पण ते बास करा आता. दोघी जणी टेप रेकॉर्डर सारख्या सुरूच राहतात. काही वेळानंतर डिलिव्हरी बॉय खाणं घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुद्धा दोघींचंही स्वयंपाकावरून पुन्हा भांडण सुरू होतं. तेव्हा शेजारची कमला आंटी तिथे येते. हे घे रश्मी, आज मी माझ्या मुलीकडे गेले होते. आज तिच्या लेकाचं जावळ होतं ना, म्हणून तिने जेवण ठेवलं होतं. मग तिने तुझ्यासाठी पण डबा भरून दिलाय. घे, तुम्ही पण सगळेजण खाऊन घ्या. अरे वा, मग तर आज संध्याकाळचा स्वयंपाक करायलाच नको आणि ती भांडी पण घासायला नको. प्रीती हे बघून खूप खुश होते. मग दोघी जणी जावा भांडी घासायला नको म्हणून एका मोठ्याच भांड्यात बटाट्याची भाजी काढतात. एका बाउलमध्ये शिरा आणि मोठ्या परातीत पुऱ्या काढतात आणि सगळ्यांना त्याच भांड्यात जेवायला लावतात. तुम्ही वेड्या चालत का? सगळेजण एकत्र ह्या भांड्यात कसं काय जेवणार? चल ग दिव्या, जरा यांना आपण खाऊन दाखवूयात. दोघी जणी पुऱ्या तोडून भाजीत बुडवून खाऊ लागतात. त्यांना असं करताना बघून सगळ्यांना त्यांचा राग तर येत होता, पण त्यांना तसं खाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. ती रात्र तर तशीच निघून गेली. पण दुसऱ्या दिवशीच्या रात्री पुन्हा तेच नाटक सुरू झालं. दिव्या, काल तर कमला आंटींनी डबा आणून दिला होता, पण आज तर तुला भांडी घासायलाच लागतील. काय होताई, मी आज खूप दमलीये. आज राहू दे, मी यांच्याशी बोलते आणि बाहेरूनच जेवण मागवते. दिव्या, तू तुझं तोंड आता बंद कर. आज आम्हा दोघांपैकी कोणीही बाहेरून खाणं ऑर्डर करणार नाही. जा दोघी जणी किचन मध्ये आणि स्वयंपाकाला लागा. त्या दोघी जणी घाबरून किचन मध्ये निघून जातात. काय करणार ताई, आता रात्रीचा स्वयंपाक करावाच लागेल. बरे, काम करूयात, तुम्ही ही भांडी घासून घ्या, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी पुलाव तयार करते. आली मोठी सांगणारी भांडी घासा म्हणून. तूच घासून घे, समजलं? आणि राहिला प्रश्न या लोकांचा बाहेर न खाण्याचा, तर काही हरकत नाही. आपण त्यांना बाहेरून ऑर्डर करायला नको सांगूया. मला काही समजलं नाही, थांब जरा सांगते. प्रीती आपल्या घरात असलेलं स्नॅक जसे की बिस्किटं, भेळ हे सगळं त्यांच्या समोर नेऊन ठेवते. हे आहे आजचं तुमचं जेवण. या दोघींचं जरा असंच चालू राहिलं ना, तर रोज आपल्याला मंदिराच्या बाहेर प्रसादाचं जेवणच जेवायला लागेल. या दोघींमुळे तर आपल्याला रात्रीचं जेवण कधी मिळणारच नाही. आज आम्ही याच्यावर भागवतो, पण उद्यापासून जर जेवण मिळालं नाही ना, तर तुमच्या दोघींची काही खैर नाही. बरं ठीक आहे, पण या दोघींकडे त्याचाही जुगाड होता. दुसऱ्या दिवशी दिव्या बाजारात जाऊन काही डिस्पोजेबल प्लेट्स घेऊन येते. अगं दिव्या, जेवायला तर डिस्पोजेबल प्लेट्स ठीक आहेत, पण स्वयंपाक करताना जी भांडी लागतील ती तर घासावीच लागतील ना. कुकर, कढई हे सगळं तर लागणारच. फिकर नॉट. हे बघा, 2 मिनिटात बनणारी मॅगी. आता आपण दोघी जणी हेच करूयात. पुन्हा दोघी जणी कामचुकारपणा करतात
आणि मग मॅगी बनवून डिस्पोजेबल प्लेट्समध्ये वाढून देतात. तिघेजण एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. पण दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी या दोघींनाही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किचनमध्ये भांडी घासायचा आवाज येतो. ताई, अजून तर आपण स्वयंपाकघरात गेलोच नाही. मग हा भांडी घासायचा आवाज कुठून येतोय? चल आपण बघूया. दोघी जणी जाऊन बघतात तर अनुज भांडी घासत होता आणि रोहन धुवत होता आणि म्हातारी सासूबाई पार्वती स्वयंपाक करत होती. हे तुम्ही सगळेजण काय करताय? सुनबाई, आता तुमच्या दोघींकडून ना भांडी घासली जातात ना स्वयंपाक केला जातो. त्यामुळे आम्ही विचार केला आम्हीच ही कामं करतो, म्हणजे निदान आम्हाला रात्रीचं जेवण तरी नीट खायला मिळेल. नाही आई, आम्हाला माफ करा. आम्ही असताना तुम्हाला हे सगळं काम करायला लागतंय. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झालीये. यानंतर आम्ही तुम्हाला कधीच तक्रार करण्याची संधी नाही देणार. आम्ही असताना आमच्या नवऱ्यांना असे खरकटी भांडी आणि आई तुम्हाला स्वयंपाक करायला लागतोय. नाही नाही नाही, तुम्ही सगळेजण बाहेर जा. आम्ही 1 तासात स्वयंपाक करून आणतो. अच्छा, ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर राहू देत आता. चला मुलांनो. मुलं आणि आई बाहेर येऊन खूप हसतात आणि एकमेकांना डोळा मारून म्हणतात, मिशन सक्सेसफुल. नागपूरमध्ये आशादेवी आपली 2 मुलं आणि सुनांबरोबर राहत होत्या. त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव सुमन आणि धाकट्या सुनबाईचं नाव निधी होतं. आशादेवी स्वभावाने खूप कंजूस होत्या आणि त्यांच्या दोन्ही सुनांना त्यांचा हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि घरातला प्रत्येक निर्णय या केवळ आशाबाईच घ्यायच्या. त्यांच्या मर्जीशिवाय घरातलं पान सुद्धा इकडचं तिकडे होत नव्हतं. एक दिवस सकाळी सुमन आपल्या जावेला म्हणते, ओहो, आता आज काय बनवू ग खायला? एक काम कर, तू सासूबाईंना जाऊन विचार काय करायचं ते. निधीच्या लग्नाला काही महिनेच झाले होते, त्यामुळे ती आपल्या सासूला खूप घाबरत होती. नाही, प्लीज तुम्हीच विचारून या ना, मी नाही जाणार विचारायला. आपल्या सासूला घाबरत असल्यामुळे निधी त्यांच्या समोर जायला खूपच बिचकत होती. त्यामुळे सुमनलाच त्यांच्या समोर जायला लागायचं आणि त्यांच्या रागालाही सामोरं जावं लागायचं. तू तर हे असं बोलून नेहमीच बाजूला राहतेस आणि मलाच त्यांचं शिकार व्हायला लागतं. असो, मीच जाऊन विचारून येते आता त्यांना. बाहेर पडत असलेला रिमझिम पाऊस बघून सुमनच्या मनात आज काहीतरी चटपटीत खाण्याचा बेत होता. पण तिला माहित होतं की तिची सासू तिला रोजच्या प्रमाणे आजही वरण भातच बनवायला सांगणार. आणि अशाच द्विधा मनस्थितीत विचार करत करत ती आपल्या सासूच्या खोलीत येते. आई, आज जेवायला काय करायचंय? अगं, तुला जे हवंय ते तू बनव. ते स्टोअर रूम खचाखच भरलंय धान्यानी. मी कशाचीही कमी पडू देत नाही तुम्हाला. माहितीये, केवळ डाळ आणि तांदळाने ते स्टोअर रूम भरले. दुसरं असतं तरी काय खायला या घरात? अगं, कसला विचार करत बसलीयेस? बरं, एक काम कर, तू ना वरण भातच बनव आज आणि त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी बनव. पण आई, आपण कालही वरण भात खाल्ला होता, आजही वरण भात. काल काळ्या मसुराची आमटी झाली होती, आज लाल मसुराची कर. डाळ एकच असली तरी पण रंग तर वेगळा वेगळा आहे ना. आई, पण रोज रोज ही अशीच आमटी खाणं. अच्छा, आली मोठी महाराणी. तुझ्या घरी काय तू रोज पक्वान्न खात होतीस का ग, जे इथे तुला भात वरण खायला जीवावर येतं? एवढीच हौस आहे ना नवीन नवीन खाण्याची? दे मग स्वतःच्या खिशातले पैसे. घर काय असंच चालत नाही, सगळा खर्च बघायला लागतो मला. आणि तुला तर माहितीच आहे ना महागाई किती वाढली आहे ते. आपल्या सासूचं ते बोलणं ऐकून सुमन बिचारी दुःखी होते आणि तिच्यात तेवढी हिंमतही नव्हती की ती आपल्या सासूला उलट काही बोलू शकेल. ती त्याच दुःखी मनाने किचनमध्ये येते. काय झालं ताई, तुम्ही एवढ्या रागात का आहात? अगं, मी तर नेहमीच रागात असते, पण दुःख हेच आहे की मला हा राग कोणावर काढता येत नाही. काय झालं ताई नक्की? काय व्हायचंय? नेहमी वरण भातच खा. सकाळी काळी डाळ, संध्याकाळी लाल डाळ, दुपारी पिवळी डाळ. ही डाळ खाऊन खाऊन ना माझं आयुष्यच डाळीसारखं झालंय. हे बोलणं ऐकून निधी खूप जोरजोरात हसू लागते आणि मग गुपचूप एका गॅसवरती भात आणि दुसऱ्या गॅसवर डाळीचा कुकर लावते. आशा देवींच्या घरात सकाळ संध्याकाळ केवळ वरण भातच बनायचा. असेच काही दिवस निघून जातात. आशा देवींच्या सुनांबरोबरच त्यांची मुलं सुद्धा आता रोज ऑफिसमध्ये वरण भात नेऊन कंटाळले होते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा जेवणात ते डाळीची आमटी बघतात तेव्हा मोठा मुलगा आलोक, अरे यार, रोज ही भात आमटी खाऊन खाऊन ना मला कंटाळा आलाय आता. घरात दुसरी काही भाजी नाहीये का? रोज रोज 3 वेळेला ती भात आमटीच खावी लागते. खरंच सांगतो तुला, माझ्या ऑफिसमध्ये रोज मी भात आमटी घेऊन जातो ना, सगळे मित्र सुद्धा मला चिडवायला लागलेत आता. आणि म्हणून त्यांनी माझं नाव आलोक दालवाला ठेवलंय. अहो, पण तुम्ही आमच्यावर कशाला ओरडताय? आम्ही तेच बनवतो जे आम्हाला आई सांगतात. अरे अरे, एवढा कशाला चिडतोयस? आणि तसंही या डाळीमध्ये काय अडचण आहे? आणि तुम्हाला दोघांना एवढीच अडचण होतीये तर उद्यापासून ही बनवेल तुमच्या दोघांसाठीची भाजी.
सासूचं हे बोलणं ऐकून दोन्ही सुनांचा चेहरा चमकू लागतो. निदान आता तरी या घरात भाजी बनेल म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी या दोघीजणी भाजी बनवण्यासाठी फ्रीज उघडतात तर त्यांना फ्रीजमध्ये कुठलीच भाजी दिसत नाही. आई, आपल्या घरात तर कुठलीच भाजी नाहीये फ्रीजमध्ये. समोर त्या बिरजू दादांच्या दुकानात सगळी भाजी मिळते. प्लीज तुम्ही जाऊन घेऊन याल का? मी गेले तर या दोघांनाही जायला उशीर होईल मग. भाजी? अगं, मी गेले होते त्याच्या दुकानामध्ये, पण भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्यात आणि तो मेला बिरजू 1 रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हता, म्हणून मी भाजी आणलीच नाही त्याच्याकडून. हे बटाटे 10 रुपये किलो मिळत होते, त्या दोघांसाठी बनवतो याची भाजी. हे तर खूपच कमी आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी नाही पुरणार. मग मी कुठे सांगितलं तुला सगळ्यांसाठी बनवायला? सांगितलं ना तुला, फक्त दोघांसाठीच बनव. तुम्ही दोघी आणि मी तर फक्त वरण भातच खाऊयात. अगं, सरकारकडून जे काही फुकटात डाळ तांदूळ मिळतायत ना, तेच खात राहिले. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून सुमन आणि निधीच्या सगळ्या आनंदावर विरझण लागतं. दोघा भावांचा डबा भरून दिल्यानंतर त्या दोघी जणी केवळ वरण भातच जेवतात. काही दिवस हा सिलसिला असाच चालू राहिला. आता आलोक आणि नितीनच्या डब्यामध्ये एकतर वरण भात असायचा किंवा बटाट्याची भाजी असायची. आई, अगं हे काय आहे? रोज रोज वरण आणि ती बटाट्याची भाजी खाऊन आता आम्ही कंटाळलोय. आम्ही आमचा पगार तुला देतो ना, मग तू भाजी का नाही आणत? खूप नखरे वाढलेत रे तुम्हा दोघा भावांचे. जर आपल्याला फुकटात डाळ तांदूळ मिळतायत, मग उगाच कशाला रे भाजीवर खर्च करायचा? अरे, जरा बचत करायला शिका, बचत. नाहीतर एक दिवस सगळेच उपाशी मराल. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात हेच बनत राहील. आशा देवी कधीच कोणाचं म्हणणं ऐकून घेत नव्हती आणि याचाच परिणाम म्हणून दोघही भाऊ गुपचूप बाहेर खाणं खाऊ लागले आणि रोज बाहेरचं खाणं खाऊन त्यांचं पोट खराब होऊ लागलं. एका रात्री दोघही पोट धरून जोर जोरात ओरडत होते. सुमन, माझ्या पोटात खूप दुखतंय ग. लवकर तू डॉक्टरांना फोन करून बोलवून घे. तेव्हा सुमन सुद्धा चक्कर येऊन खाली पडते. अरे देवा, हे सगळं नेमकं काय चाललंय? सुमन, अगं उठ. आई, मी आत्ता डॉक्टरांना फोन करून बोलावते. थांब जरा, डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये. मी आत्ता तुमची दृष्ट काढते आधी. देवा देवा, नक्कीच माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली दिसतीये. बास करा आई आता, खूप झाला तुमचा कंजूसपणा. निधी लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलावते. या दोघांनीही बाहेरचं खाणं खूप खाल्ल्यामुळे त्यांचं पोट खराब झालेलं आहे. मी त्यांना इंजेक्शन आणि काही गोळ्या दिल्या आहेत. थोड्या वेळात त्यांना बरं वाटेल. आणि तुमची सुनबाई बहुतेक भाज्या नीट खात नसल्यामुळे आवश्यक ती पोषक तत्व त्यांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मी त्यांना मल्टीव्हिटॅमिनचं एक इंजेक्शन दिलंय. काही वेळातच त्यांनाही शुद्ध येईल. पण यांनी जर सगळ्या भाज्या खाल्ल्या नाहीत तर काही दिवसातच पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. तुम्हा लोकांना समजत कसं नाही? आशा देवीला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो आणि मग ती म्हणते, यात यांचा काही दोष नाहीये डॉक्टर साहेब. माझ्याच कंजूसपणामुळे मी राशनमध्ये फुकटात मिळालेल्या डाळ तांदळातूनच यांना वरण भात बनवायला सांगायची. पण आता मला माझी चूक कळालीये. आतापासून मी हा माझा कंजूसपणा सोडून देईन आणि मी माझ्या मुलांना रोज वेगवेगळ्या भाज्या खायला देईन. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट भाज्या बनू लागल्या आणि वरण भात आता आठवड्यातून केवळ 2च वेळा बनत होता. आणि आता घरातले सगळेजण या चविष्ट भाज्या खाऊन खूप आनंदी होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल